जय जय रघुवीर समर्थ श्रीमता दासबोध दशक चौथा नविदा भक्तिनाम समास पाचवा अर्चन भक्तिनाम श्रीराम समर्थ मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान पाचवी भक्ती समर्थांनी चौथी भक्ती दाखवली पादसेवन अर्थातच श्री सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाचं श्री सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशाचं श्री सद्गुरूंनी केलेल्या शिकवणीचं आपण अनुसरण करावं काया वाचा मनोभावे ही चौथी भक्ती दाखवली। आता आपल्याला पाचवी भक्ती म्हणजे देवतार्चन म्हणजे अर्चन भक्ती आपल्याला पाहायची आहे। म्हणून समर्थ म्हणतायत मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान पाचवी भक्ती। पाचवी भक्ती ते अर्चन अर्चन म्हणजे देवतार्चन शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे। आता अर्चन म्हणजे देवतार्चन वेगवेगळ्या देवांचं वेगवेगळ्या देवतांच्या प्रतिमांचं वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्यांचं शास्त्रोक्त पद्धतीने पूजा विधान आपण नित्य नियमाने करावं अशी ही पाचवी भक्ती आहे। पाचवी भक्ती ती श्री समर्थाने सांगितली ती अर्चन भक्ती आहे। अर्चन भक्ती म्हणजे पूजा परमेश्वराची पूजा कशी करायची याचं वर्णन समर्थाने केलं आहे। कारण पूजा करत असताना त्याला एक विधी आहे विधी म्हणजे एक शास्त्र आहे त्या पद्धतीनेच ती पूजा व्हावी आणि तशी जर पूजा केली गेली तर ती पूजा खऱ्या अर्थाने पावन होते। म्हणून समर्थ म्हणतात पूजा करत असताना मन शरीर आणि वाणी या तिन्हींच्याही संगमाने पूजा होत असते। जिथे नुसत्या शरीराने पूजा होते तेव्हा शरीर पूजा करत असते आणि मन मात्र दुसरीकडे भटकत असेल तर ती पूजा खऱ्या अर्थाने होणार नाही। पूजा करत असताना आपलं मन पूजेमध्ये पाहिजे म्हणून पूजेमध्ये मन असणं ही सुद्धा एक भक्ती आहे। आणि ती भक्ती करत असताना काय काय करावं तर समर्थ म्हणतात नाना आसने उपकरणे वस्त्रे अलंकार भूषणे मानसपूजा मूर्ती ध्याने या नावं पाचवी भक्ती। याच सोबत आपल्याला आयुष्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती आपल्याला भेटत असतात त्या सगळ्यांमध्ये भगवंत आहे। सगळ्या ठाई भगवंताचं रूप आपल्याला पाहता आलं पाहिजे। पृथ्वीवरी जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे म्हणून जे जे देखे भूत ते ठाई भगवंत अशी भावना आपण ठेवली पाहिजे। आणि या भावनेनं आपण आपलं जीवन त्या ठिकाणी काळ आपला आक्रमण केला पाहिजे म्हणजे मन बुद्धी ही पूर्ण भगवंताकडे अर्पण केली गेली पाहिजे। म्हणून समर्थाने काया वाचा आणि मने या माध्यमातून भगवंताची पूजा व्हावी। कायेने व्हावी याचा अर्थ स्वतः शरीराने बसावं वाणीने व्हावी याचा अर्थ भगवंताचे स्तोत्र म्हणावे आणि मनाने व्हावी याचा अर्थ मन भगवंती लावावे। याच्या अर्थाने या तीन गोष्टींचा संगम केल्यानंतर ती आपली पूजा भगवंतापर्यंत पोचते। नुसतं शरीराने पूजा केली तर ती जणू काही सर्कस होऊन जाते। तामण काढणे देवाना तामणात घेणे एका वेळेस सगळे देव घेणे त्या देवांवर थंड पाणी टाकणे पुसून देवाजवळ ठेवणे गंध लावणे पूजेसाठी आवश्यक असलेले फुले वाहणे नमस्कार करणे सुखकर्ता दुःखहर्ता आरती म्हणणे ही पूजेची सर्कस होईल। म्हणून समर्थ असे म्हणतात आहे की पूजा करत असताना त्या पूजेमध्ये शास्त्र काय आहे ते पाहिलं पाहिजे। पूजा शास्त्र आहे पूजा विधी आहे। एका बाजूला ब्राह्मण बसतात आणि दुसऱ्या बाजूला ते यजमान बसतात बघा। ब्राह्मण पूजा सांगतात आणि यजमान पूजा करत असतात। पूजा करत असताना ब्राह्मणाने उच्चारण केलेलं पौराहित्य ते सांगतात की गंधम समर्पयामी गंधम समर्पयामी पण त्याच वेळेस भगवंताला गंध लावले गेले पाहिजे। जेव्हा गंध लावायची वेळ येते तेव्हा आपण देवांना पुसत असतो आणि जेव्हा अक्षदा व्हायची वेळ येते त्यावेळेस भगवंताच्या डोक्यावर आपण फुले वाहत असतो। दुसरी गोष्ट अशी की कुठलीही एखादी वस्तू कुठलीही एखादी साधन सामग्री आमच्याजवळ जर नसेल तर अक्षदा वाहून द्या म्हणजे झालं। हा शॉर्टकट भगवंताजवळ चालायचा नाही असं संस्कृत वचनच आहे की अक्षदान समर्पयामी ठीक आहे जर नसेल तर त्या ठिकाणी ठीक आहे। मग अक्षदा ही पर्यायी व्यवस्था असेल तरी सुद्धा आम्ही पूजा करत असताना सगळ्या गोष्टी आमच्या आजूबाजूला सगळा संचय असला पाहिजे। याचा अर्थ असा की माणसाला जे हवं आहे जे जे आपल्याला हवं ते भगवंताला अर्पण करायचं आहे। जसं जसं मला पाहिजे तसं तसं परमेश्वराला अर्पण करायचं आहे। तुपाचा दिवा लावतात पण ते तूप कसं आहे याचा विचार केला जात नाही। ते तूप जर डालड्याचं तूप असेल वनस्पती तूप असेल तर त्याच्याऐवजी आपण चांगलं तूप वापरलं पाहिजे।
गंध लावण्यासाठी कुठलंही लाकूड एकमेकाला घासणे आणि देवाला गंध वाहणे हे गंध होणार नाही. ते सुगंधित असलं पाहिजे, ते चंदन असलं पाहिजे. त्या चंदनाचा आणि गंधाचा वापर आपण त्या पूजेमध्ये केला पाहिजे. पूजेमध्ये दूध वापरत असताना सुद्धा ते दूध किती वापरलं पाहिजे, साखर वापरत असताना किती वापरली पाहिजे, कशी वापरली पाहिजे, हे सगळं पूजा साहित्य आहे. मग तुम्ही म्हणाल साहित्याची गरज काय, भगवंत तर भावाचा भुकेला आहे. ॲडजस्टमेंट ही करायची असते, पण आळसामुळे ॲडजस्टमेंट करणे हे काही योग्य नाही. म्हणून देवाची पूजा करताना चांगली टवटवीत फुले आणावीत, चांगला गंध उगाळावा आणि किती स्वच्छ राहतो आपण, किती स्वच्छ राहतो त्यावरून देवाला आपण करावं. आजचा कपडा आपण उद्या वापरत नाही, मग देवासाठी तेच का हो? तर आपल्यासाठी किती चॉईस, तर देवाला सुद्धा चॉईस आहे की नाही? मग देवाला सुद्धा वाहना ते जैसे देहा तैसे देवा. मग आपल्याला वेगळं काही करण्याची गरजच नाही, जे देहाला आहे तेच देवाला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, नाना आसने उपकरणे, वस्त्रे अलंकार भूषणे, मानसपूजा मूर्ती ध्याने, या नावं 5वी भक्ती. मूर्ती ध्याने म्हणजे मूर्तीपूजा. हा जरी इथे शब्द वापरला असेल तरी आपण मूर्तीच्या माध्यमातून भगवंताचीच पूजा करतो. आम्ही जर एखाद्या देवालयात दर्शनाला जर गेलो असेल तर आम्ही मूर्तीचं दर्शन घेऊन आलो असं कोणीच म्हणत नाही. म्हणतो का? नाही म्हणत. आपण काय म्हणतो? देवाचं दर्शन घेऊन आलो असं म्हणतो. याचा अर्थ ती मूर्ती राहत नाही, तो देव होतो. कारण त्या देवांना मूर्तीमध्ये प्रतिष्ठापित केले जाते. त्याचा एक विधी आहे, म्हणजे आवाहन आणि विसर्जन हे 2 शब्द वापरले जातात. पूजेच्या अगोदर आपण स्थापना करतो, ती स्थापना करताना त्याचं आवाहन आहे. जसं आता आपण गणपतीचं आवाहन करणार आहोत, देवाला बोलावले जाते, आमंत्रण आहे, हे परमेश्वरा तू या ठिकाणी विराजमान हो. म्हणून पहिल्यांदा अक्षता टाकून तिथे आसनार्थे अक्षतान समर्पयामी म्हणून अक्षता टाकल्या जातात. ते आसन आहे त्यांचं. म्हणून श्री समर्थांनी पूजा करत असताना तुमच्या पूजेमध्ये तुम्ही फार काळजी घेतली पाहिजे. 4 प्रकारच्या पहिल्या भक्तींचा विचार आपण केला. त्या श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती आणि पादसेवन भक्ती, या 4ही भक्ती यांच्या नंतर सांगितली ती आता अर्चन भक्ती आली आहे. अर्चन भक्तीनंतर पुढे 4 भक्ती आहेत. या 4 आणि पुढच्या 4 यामध्येही अर्चन भक्ती आहे. म्हणजे पहिल्या 4 आणि शेवटच्या 4 आणि मध्ये राहिली ती अर्चन भक्ती. ही का महत्त्वाची आहे हो? कारण सगळ्या भक्तींचा वापर हा या एका भक्तीमध्येच केला जातो. अर्चन भक्तीमध्ये बाकीच्या 8 भक्तींचा उपयोग केला जातो किंवा वापर केला जातो. याचा अर्थ पुरोहित आपल्याला मंत्र सांगतात म्हणजे काय झालं हो? श्रवण भक्ती झाली. श्रवण भक्ती आपल्याकडून त्यावेळी घडते. पूजाविधी सांगतात आहे, भगवंताचं नाम घेतात आहे, आम्हाला ते ऐकायला मिळते आहे, कथा सांगतात आहे. जसं आम्ही सत्यनारायणाच्या पूजेला सत्यनारायणची कथा ऐकतो तसं म्हणजे आम्हाला काय झाली? श्रवण भक्ती घडते आहे. श्रवण भक्तीनंतर ते नुसते सांगत नाही तर ते तुमच्याकडून करून घेतात आहे. तुमच्या मुखातून तुम्ही ते नाम घेतात आहे. आम्ही श्लोक म्हणतो, वेगवेगळे स्तोत्र म्हणतो, पूजा करताना आम्ही रामरक्षा म्हणतो, हनुमान चालिसा म्हणतो, ते कीर्तनच आहे की नाही हो? मग भगवंताचं ज्या ठिकाणी गुणानुवाद आहेत, जे गुणांचं वर्णन केलं जातं, भगवंताची स्तुती गायली जाते, ते कीर्तन आहे. ती कीर्तन भक्तीसुद्धा तिथे होते आहे. नामस्मरण होते आहे. आम्ही भगवंताचं नाम घेतो आहे. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम, तिथे आपण नाम घेतो आहे भगवंताचं. नामस्मरण भक्तीसुद्धा होते आहे. अर्चन भक्तीसुद्धा तिथे होते आहे. मग या सगळ्या भक्ती होतात आहे आणि त्या सगळ्या भक्तींचा संगम म्हणजे अर्चन भक्ती आहे. पादसेवनानंतर अर्चन भक्ती आहे. म्हणून समर्थांनी इथे सांगितलं आहे की काय पूजा करावी, कशी पूजा करावी, त्याचा विधी आहे. विधियुक्त पूजन करा आणि त्यासाठी योग्य उपकरणे वापरावी. पहिली त्याची सोय करून ठेवावी. आम्हाला चांगलं हवं ना, मग देवतांना सुद्धा चांगलंच द्यावं. रोज साखरेचा नैवेद्य चालेल का हो आपल्याला? नाही चालणार. आपणच घ्या ना, आपणच नाही खाणार ते, मग देव कसा खाईल हो? आपल्याला रोज दिला तर कंटाळा येईल. मग साखरेच्या जागेवर आपण आपल्या घरातले बदाम, काजू, किशमिश असा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो. अरे जे भगवंताला तुम्ही अर्पण करणार आहेत ते पर्यायाने प्रसाद म्हणून तुम्हालाच मिळणार आहे. मग भगवंताने जर घेतलंच नाही, तो जर भावाचा भुकेला आहे, पण तुमच्याकडून तरी भाव उच्च असला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, यथा सांग रे कर्म ते ही घडे ना, घडे पुण्य
यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म पुण्य गाठी पडेना. आमच्याकडनं चांगलं कर्मच घडत नाही, आमच्याकडनं चांगली पूजाच होत नाही. मग भगवंताने सुद्धा तुम्हाला त्याबद्दल काय द्यावं? म्हणून आमच्याकडनं मनापासून शुद्ध अंतःकरणाने ती पूजा झाली पाहिजे हो. आमचं शरीर शुद्ध पाहिजे, म्हणजे सोवळं पाहिजे. याचा अर्थ अंघोळ झाली पाहिजे, चांगले वस्त्र नेसले पाहिजेत आणि मन सुद्धा त्याचप्रमाणे स्वच्छ आणि चांगलं असलं पाहिजे. मग ज्या माणसाचं शरीर चांगलं आहे ना, मन चांगलं आहे ना, वाणी शुद्ध आहे ना आणि वस्त्र शुद्ध आहे, त्याचप्रमाणे आमचं मन सुद्धा कुठल्याही विषयाने बरबटलेलं असता कामा नये. ते सोवळं असलं पाहिजे, ते शुद्ध असलं पाहिजे. पूजा करताना सुद्धा आम्ही नामस्मरण घेतो मनशुद्धीसाठी. तसं आम्ही स्वयंपाक करताना सुद्धा सोवळ्यामध्ये म्हणजे भगवंताचं नाम घेत स्वयंपाक केला पाहिजे. ते मुखाने घ्या किंवा मनातल्या मनात घ्या, पण ते नाम झालं पाहिजे, त्या चिंतनात असलं पाहिजे. नामस्मरणामध्ये ते जे होईल ते सोवळं आहे, नामस्मरणा व्यतिरिक्त जे असेल ते ओवळं आहे. म्हणून समर्थ म्हणतायत की तुम्ही शुद्ध असा. देव ब्राह्मण अग्निपूजन, साधू संत अतित पूजन, इति महानुभाव गायत्री पूजन, या नावं 5वी भक्ती. या सगळ्यांमध्ये सुद्धा आपण ईश्वराचं रूप पाहून त्यांचं पूजन, अर्थातच त्यांच्या काळाच्या संदर्भाने प्रेमपूर्वक व्यवहार, त्यांच्याशी आदरपूर्वक व्यवहार आपण केला पाहिजे. इथे समर्थाने सगळं वर्णन केलं आहे. देवाचं पूजन करा. आपण देव म्हटलं की देवमाणूस सुद्धा म्हणतो, म्हणजे माणसामधल्या देवाचं पूजन समर्थ करतात आहे. ब्राह्मण पूजन म्हणजे विद्वान म्हणून पूजन करा. अग्निपूजन, ज्यामुळे आम्हाला आमचं उदरभरण नाही तर आम्हाला जीवन मिळालेलं आहे. पंचतत्व म्हटलेलं आहे, 5 प्रकारची पंचतत्व आहेत तो, म्हणजे पंचमहाभूत जी आपण म्हणतो ती. या 5ही भूतांचे पूजन आहे. आम्ही पूजा करताना करतो बघा, पहिले दिवा लावतो की नाही. तमसोमा ज्योतिर्गमय असं वचन आहे. आमच्या संस्कृतीमध्ये आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे जायचं आहे, म्हणजे अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे जायचं आहे. म्हणून आम्ही ज्योती लावतो. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. बुद्धी म्हटलाय हो, याचा अर्थ मला आरोग्य मिळू दे, सर्व चांगलं होऊ दे, परंतु माझ्यामध्ये माझ्या अंतरामध्ये जी शत्रुबुद्धी आहे ती सुद्धा नाश होऊ दे. म्हणून दिव्याचं पूजन आहे. दीप लावला जातो, ज्ञानदीप मिळतो तो, म्हणून दिवा लावणे. मग आम्ही दीपपूजन करतो, पाण्याचं पूजन करतो, जलपूजन करतो, कारण आपो नारायण म्हटलं आहे. आप म्हणजे पाणी, पाण्याचं पूजन आहे. घटाचं पूजन करतो, भूमीचं पूजन करतो. भूमिपूजनाशिवाय पूजेला आपण आरंभच करत नाही हो. स्थानदेवता म्हणून त्याचं पूजन केलं जाते. म्हणून या पंचमहाभूतांची पूजा आपण करतो. ते देवता म्हणून करतो, कारण त्याच्याशिवाय आमचं अस्तित्वच नाही, याच्याशिवाय देहच नाही. पंचमहाभूत एकत्र आली म्हणून तो देह तयार झाला आणि म्हणून त्या देहाला चालवण्यासाठी या लोकांची गरज आहे. आपल्या शरीरामध्ये जर अग्नी कमी पडला तर मनुष्य मरेल हो. पाणी जर कमी पडलं तरी मनुष्य मरून जाईल. शरीराची पोकळी जर संपली तर शक्य इकडे तिकडे वाहने बंद होऊन जाईल, मनुष्य मरून जाईल, म्हणजे देह राहणार नाही या पंचमहाभूतांमुळे. म्हणून यांचं पूजन, अग्निपूजन, साधू संत अतित पूजन, साधू संतांचं पूजन करा. म्हणून सगळ्या देवतेंचं पूजन समर्थ म्हणतात आहे. धातू पाषाण मृत्तिका पूजन, चित्रलेप सत्पात्र पूजन, आपले गृहीचे देवतार्चन, या नावं 5वी भक्ती. तर मूर्त्या या वेगवेगळ्या असतात. कोणाही धातूची, पाषाणाची, दगडाची मूर्त्या वेगवेगळ्या असतात. चित्रलेप म्हणजे चित्र असेल तरी चालेल, परंतु भाव आपला शुद्ध पाहिजे हो. तेवढं प्रेम त्या भगवंताप्रती आपलं पाहिजे, म्हणजे निश्चित ती भक्ती आपल्याला फलश्रुती प्रदान करत असते. क्षर आहेत म्हणून म्हणजे चालू शकतात, फिरू शकतात. जे म्हणजे जे चालू शकतात, जे फिरू शकतात, जाऊ शकतात, बोलू शकतात, सुखदुःख सांगू शकतात. त्यांच्या अंतःकरणामध्ये जे चैतन्य रूप आहे त्या चैतन्याची पूजा समर्थांनी सांगितली आहे. सगळ्यांची पूजा करा. पूजा करणे याचा अर्थ हातामध्ये आरती घेणे आणि त्यांची आरती घालणे असा अर्थ नाही. 24 तास पूजा करा असंही म्हटलेलं नाही. तुमचं काम करता करता नामस्मरण करा, पूजा आपोआप सगळी घडून जाईल.
त्याला महत्त्व द्या. त्यांच्याशिवाय जग चालायचं नाही, म्हणून त्याची पूजा करा. म्हणून समर्थ म्हणतात आहे की यांच्याबरोबर तुम्ही या सगळ्या गोष्टींची, जे चल नाही जे अचल आहेत त्यांची सुद्धा पूजा करा. झाडाची पूजा सुद्धा सांगितली आहे, वृक्ष पूजा, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा देव आहे. त्यांच्यामुळे आम्ही जगतो आहे. किती सांगायचं, माझ्या अस्तित्वाला किंवा माझ्या कल्याणाला जे जे कारणीभूत असतील, जे जे कारणीभूत असतील ते सगळे देवता रूप आहेत. म्हणजे समर्थांचं वर्णन करताना, म्हणजेच रामरायांचं वर्णन करताना, म्हणजे देवतांचं वर्णन करताना, जितुके काही उत्तम गुण तितुकी समर्थांची लक्षणे. उत्तम गुण दिसला की याचा अर्थ ते समर्थांचं लक्षण आहे. समर्थ तिथे आहेत. धातू पाषाण मृत्तिका पूजन, चित्रलेप सत्पात्र पूजन, आपले गृहीचे देवतार्चन, या नाव पाचवी भक्ती. म्हणजे आपल्या घरामध्ये सगळं जर असतं तर मग आमच्या घरात देवाचं स्थान पण असलं पाहिजे. म्हणजे सगळं आपण करतो, बेडरूम, हॉल, किचन, सगळ्या सोयी करतो. तुम्ही म्हणाल देव तर सर्वत्रच आहे, देवाचं काय ठिकाण करायचं. मग देवाचं नेमकं स्थान काय आहे, नेमकं स्थान असलं पाहिजे. त्या देवतेंच्या स्थानामध्ये आजूबाजूच्या सगळ्या ज्या शुद्ध लहरी असतात आहे, शुद्ध ज्या लहरी आहेत त्या तिथे असतात. म्हणून आपल्या घरी देवघर पाहिजे, छोटं का असेना पण देवघर हे पाहिजे. आम्ही कुठलीही गोष्ट कुठेही करत नाही. म्हणण्याचा अर्थ असा की आम्ही पूजा करताना त्या मूर्तीची पूजा करत नाही, तर आम्ही देवाची पूजा करतो आहे. भाव महत्त्वाचा आहे भाव तिथे देव. जर भावच नसेल तर पूजेला किंमत नाही. पूजा करणं आवश्यक आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत, शिळा सप्तांकित नवांकित, शालिग्राम शकले चक्रांकित, लिंगे सूर्यकांत सोमकांत, बाण तांदळे नर्मदे. शिळासुद्धा असतात आणि त्याहीमध्ये वेगवेगळ्या सप्तांकित नवांकित, त्याहीमध्ये वेगवेगळे देव वेगवेगळ्या संख्येने कोरलेले असतात. शालिग्राम शकले म्हणजे गावाजवळच्या शालिग्राम वस्तू, शकले चक्रांकित किंवा एखाद्या तीर्थक्षेत्रावर त्या ठिकाणी त्या दगडांवर खडकांवर त्या ठिकाणी चक्रांकित केलेल्या असतात, मूर्त्या कोरलेल्या असतात. आता शिवलिंग असेल किंवा सोमकांत असेल, सूर्यकांत असेल, चंद्र असेल, सूर्य असेल, याचं पूजन आपण करावं. बाण तांदळे नर्मदे. समर्थ या ठिकाणी एक प्रकारे एकच भूमिका दाखवत आहेत की या सृष्टीचा अफाट पसारा आहे सृष्टीचा काही थोडा पसारा नाही, सृष्टीचा अफाट पसारा आहे. आणि या सृष्टीचा निर्माता तो एकमेव जगदीश्वर आहे. सकळ करणे जगदीशाचे. तो विश्वव्यापक आहे आणि या सगळ्यांच्या ठाई अनुरेणूमध्ये जळीस्थळी काष्टी पाशानी तोच भरून उरलेला आहे. म्हणून त्याचं अस्तित्व पाहून, त्याचं अस्तित्व समजून आपण या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीकडे त्याचं रूप म्हणून बघितलं पाहिजे. आणि प्राप्त झालेल्या परिस्थितीला भगवंताचंच देणं आहे किंवा ही भगवंताचीच आज्ञा आहे किंवा ही भगवंताचीच लीळा आहे असं समजून आपण आनंदाने त्याचा स्वीकार करावा. असा एक संदेश या सगळ्या प्रतिमांच्या, या सगळ्या नावांच्या माध्यमातून समर्थ या ठिकाणी देत आहेत. देवतार्चनी पुसताना इतक्या देवांची नावं समर्थांनी घेतली आहेत. त्या सगळ्या देवतेंचं देवतेंची पूजा त्यांनी म्हटली आहे. ती पूजा करावी, पण ती पूजा करताना बहुदेवता आणि एक देवता. म्हणजे बहुदेवता म्हणजे सगळे देव आहेत का, तर नक्कीच आहेत, पण आम्ही मानावं तसं आहे. आकाशातम पतितम तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. शेवटी आम्ही कुठल्याही देवतेचं पूजन केलं, कुठल्याही, तरीसुद्धा त्या एका परब्रह्मालाच ती पूजा पोचते आहे. फक्त मार्ग वेगवेगळा आहे. एका व्यक्तीची नावं ज्याप्रमाणे 5 असू शकतात, व्यक्तिभिन्नता आहे का, ती नामभिन्नता आहे, व्यक्तिभिन्नता नाही. ती नामभिन्नता जरी असली तरी आम्ही भिन्न नाही आहे. नामी एकच आहे, सबका मालिक एक. भगवंत एक आहे, पण आमची श्रद्धा कुठे कुठे आहे. श्रद्धावान लपते ज्ञानम. या श्रद्धेप्रमाणे करा. गणेशाचे भक्त असाल तर गणेशाची पूर्ण त्यांची व्यवस्थित पूजा करा. गणेशांना लाल फूल आवडतं, नैवेद्याला मोदक हवेत, मोदक करा. निष्ठा आणि भाव हा जर शुद्ध असेल, स्वच्छ असेल, तर देवतेंच्या नावाला किंवा मूर्तीला महत्त्व नाही. तुमच्या इच्छेनुसार एका ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतात, ते संपन्न. म्हणून ही संपन्नता इथे समर्थांनी दाखवलेली आहे.
की तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला कोणाची पूजा करायची आहे तर पुढे समर्थ म्हणतात, आता नावं सांगतो पण याच्याही पलीकडे आहेत, आता मी फक्त प्रतिनिधी सांगितली आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, भैरव भगवती मल्हारी, मुंजा नृसिंह बनशंकरी, नाग नानीप नानापरी, पंचायज्ञ पूजा. आता या सगळ्या वेगवेगळ्या देवतेंच्या मूर्ती दाखवल्या आहेत. रंगनाथ जगन्नाथ तांडव मूर्ती, श्रीरंग हनुमंत गरुड मूर्ती, देवतार्चनी पूजाव्या. मच्छ कुर्म वराह मूर्ती, नृसिंह वामन भार्गव मूर्ती, रामकृष्ण हयग्रीव मूर्ती, देवतार्चनी पूजाव्या. आता या ठिकाणी समर्थ सगळे विष्णूंचे सगळे अवतार आणि त्यासोबत मुख्य देव, त्यांची वाहनं, या सगळ्यांच्या मूर्त्यांचं पूजन केल्याने त्या इष्ट देवतेचं फळ, त्या इष्ट देवतेची कृपा आपणाकडे उभी राहत असते. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, केशव नारायण माधव मूर्ती, गोविंद विष्णू मधुसूदन मूर्ती, त्रिविक्रम वामन श्रीधर मूर्ती, ऋषिकेश पद्यनाभी. आता या सगळ्या श्री विष्णूंची अनंत नावे आहेत आणि त्या अनंत नावांच्या अनंत रूपांच्या वेगवेगळ्या मूर्ती आहेत. म्हणून अनंत रूपाने तो वसलेला आहे, अनंत रूपाने तो व्यापक आहे आणि वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या भागांमध्ये तो ओळखला जातो. म्हणून त्या ईश्वराला सर्व ठाई पाहता आले. त्या ईश्वराला सर्व ठाई पाहता आलं पाहिजे. दामोदर संकर्षण वासुदेव मूर्ती, प्रद्युम्न अनुरुध पुरुषोत्तम मूर्ती, अधोक्ष जनार सिंह अच्युतम मूर्ती, जनार्दनाने उपेंद्र, हरिहरांच्या अनंत मूर्ती, भगवंत जगदात्मा जगदीश मूर्ती, शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती, देवार्चनी पूजाव्या. सगळ्या देवतेंची नावं समर्थांनी घेतलेली आहेत. या सगळ्या देवतेंचं पूजन तुम्ही करावे. ते पूजन जर तुम्ही केले तर तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकाल. पूजा ही भगवंतापर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम आहे. म्हणून समर्थ म्हणतात, अश्वस्थ नारायण सूर्यनारायण, लक्ष्मी नारायण त्रिमल्ल नारायण, श्रीहरी नारायण आदी नारायण, शेषशाही परमात्मा. ऐशा परमेश्वराच्या मूर्ती, पाहो जाता उदंड सती, त्याचे अर्चन करावे भक्ती, पाचवी ऐसी. आता ईशा परमेश्वराच्या मूर्ती, अशा प्रकारे या परमेश्वराचं अस्तित्व अनादी अनंत आहे आणि त्याच पद्धतीने त्याच्या मूर्ती आहेत. हे आपल्या संस्कृतीचं गमक आहे. तो अनंत आहे, त्याला आकार नाही आणि म्हणूनच त्याला वेगवेगळ्या आकाराच्या मूर्ती या सगळ्या बनवून मनुष्य त्याचं पूजन करत असतो. एक प्रकारे त्या सर्वांठाई असलेल्या त्या भगवंताचं पूजन, त्याची आठवण करण्याचं हे सगळं द्योतक आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ऐशा परमेश्वराच्या मूर्ती, पाहो जाता उदंड सती. उदंड याचा अर्थ अमर्यादित, अनेक आहेत. त्यापैकी कोणत्या देवतेंचं तुम्हाला पूजन करायचं आहे, पण ते पूजन मनापासून केलं पाहिजे. मन बुद्धी चित्त त्या ठिकाणी आपण लावलं पाहिजे. समर्थाने त्या ठिकाणी मनाला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, याही वेगळे कुळधर्म, कुळपरंपरेने सगळे चालत आलेले सगळे पूजा विधान आपल्याकडे असतात. त्याही मार्गाचं अनुसरण आपण करत राहिलं पाहिजे. तुम्ही जे जे कराल ते भगवंतापर्यंत पोचवायचं असेल तर तुम्हाला ती मूर्ती वाटता कामा नये. ती मूर्ती नाही, तो प्रत्यक्ष भगवंत आहे. आमच्या चोखामेळांनी आपल्या अभंगामध्ये म्हटलं आहे, पंढरी ऐसे क्षेत्र नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. प्रत्यक्ष चक्रपाणी म्हणजे भगवान कृष्ण, तो पांडुरंग होऊन तिथे उभा आहे. ती मूर्ती नाही आहे, तो प्रत्यक्ष उभा आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. किती सुंदर उभी आहे ओ, पाहिन श्रीमुख. कसं आवडीने असं म्हटलेलं आहे. आवडीनं मी ते श्रीचं मुख पाहिल असं नाही म्हटलं की पाहिन मूर्तीमुख आवडीने. काय म्हटलं आहे, श्रीमुख ओ मूर्तिमुख नाही म्हटलं, श्रीमुख आवडीने. भगवंताला मी पाहीन आणि भगवंताचं दर्शन घेऊन आलो असं म्हणतो. आम्ही मूर्तीचं दर्शन घेऊन आलो असं म्हणतो का? नाही, आम्ही भगवंताचं दर्शन घेऊन आलो असं म्हणतो. कारण ती मूर्ती राहत नाही, त्यामध्ये भगवंताला प्रतिष्ठित केले जाते. भगवंत तिथे पाचारण करून तो तिथे अधिष्ठित होतो. त्या भगवंताला तिथे बोलावण्यानंतर त्याचे आवाहन होते आणि आवाहन झाल्यानंतर तो प्रत्यक्ष तिथे असतो. आणि म्हणून आम्हाला त्या मूर्तीचं पूजन करायचं नाही, त्या मूर्तीच्या मागे असलेल्या प्रत्यक्ष मूर्तीमध्ये असलेला भगवंत याला पूजायचं आहे.
आम्ही मूर्तीचं पूजन करत नाही, त्याप्रमाणे आकाशामध्ये असलेले तारे, ग्रह बारीक बारीक असलेले ते आम्हाला डोळ्यांनी दिसत नाहीत. मग सायंटिस्ट लोक त्या दुर्बिणीने पाहतात आणि त्यांचं निरीक्षण करतात. मग दुर्बिणीच्या माध्यमातून जसं ग्रहाचं दर्शन आहे तसं मूर्तीच्या माध्यमातून भगवंताचं दर्शन आहे आणि म्हणून या मूर्तीचं पूजन करावं. आणि ते करत असताना कसं करावं तर समर्थ म्हणतात, याही वेगळे कुळधर्म सोडू नये अनुक्रम, उत्तम अथवा मध्यम करीत जावे. आणि याही वेगळं कुळपरंपरेने चालत आलेलं सगळे पूजा विधान आपल्याकडे असतात, त्याही मार्गाचं अनुसरण आपण करत राहिलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलं आहे, सोडू नये अनुक्रम, उत्तम अथवा मध्यम करीत जावे. कारण या सगळ्या पूजा विधानाच्या मागे एक ऋणनिर्देश असतो. ज्या ज्या देवतेचं किंवा ज्या त्या परिसरातील सगळ्या वेगवेगळ्या भूरूपांचं किंवा या सृष्टीतील वेगवेगळ्या त्या भगवंताने सृजन केलेल्या वेगवेगळ्या रूपांचं, त्याने दाखवलेल्या दयेचं, त्याने केलेल्या कृपेची ही सगळी आठवण असते. हा सगळा ऋणनिर्देशाचा भाग असतो. मनुष्य त्या भगवंताला या निमित्ताने धन्यवाद देत असतो, या निमित्ताने इतर प्राणीमात्रांवर दया करत असतो, दान पुण्य धर्म करत असतो. म्हणून हा सगळा भाग करीत जावे. म्हणून आम्ही आमचे कुळधर्म सोडू नये. परंपरेने आम्ही आमच्या घरामध्ये जो कुळाचार आलेला आहे तो सोडू नये. अनुक्रम सोडू नको. कोणाकोणाची पूजा करावी त्याचा उल्लेख समर्थांनी पुढे केलेला आहे. जाख माथा मायरानी, बाळा बगुळा मानविनी, पूजा मांगिनी जोगिनी, कुळधर्मे करावी. नाना तीर्थ क्षत्रास जावे, तेथे त्या देवाचे पूजन करावे. नाना उपचारी अर्चावे परमेश्वरासी. वेगवेगळ्या उपचारांनी त्या परमेश्वराचं अर्चन करावं किंवा करता येतं, करावं लागतं किंवा करता येतं आपल्या अंतःकरणामध्ये. अर्थातच या सगळ्या देवतार्चनासोबत, या पूजा विधानांसोबत आपण मनोभावे सुद्धा त्या भगवंताचं अर्चन करू शकतो. शुद्ध मनानं, शुद्ध हेतू ठेवून आपण आपलं नित्यकर्म, हितकर्म, स्वधर्म कर्म करत राहिलो, प्राणीमात्रांमध्ये त्या भगवंताला बघत राहिलो, अडल्या गेलेल्यांना मदत करत राहिलो आणि रंजले गांजले त्यांना आपण म्हणत राहिलो, त्यांची सगळी सेवा करत राहिलो, आपलं म्हणत राहिलो, रंजले गांजल्यांना त्यांची सेवा करत राहिलो, तर ही एका अर्थानं त्या ईश्वराचं अर्चनच होतं. कारण त्या सगळ्यांच्या ठाई कोण वसलेला आहे आपला ईश्वर वसलेला आहे. ईश्वर बघाल तिथे आहे कुठे पण, जिथे तुम्हाला दिसेल तिथे ईश्वर आहे. अशी एकही जागा नाही जिथे तुम्ही सांगू शकता की ईश्वर नाही. माध्यम कोणतंही असो, त्या माध्यमातून मुख्य परमेश्वराची आम्ही उपासना केली पाहिजे. आमचा कुळधर्म पाळत असताना, परमेश्वराची अर्चना करत असताना नाना तीर्थी, नाना क्षेत्रे जाऊन आम्ही देवांची पूजा करावी. म्हणजे तीर्थयात्राही केली पाहिजे. लोक वेगवेगळ्या तीर्थयात्रेला जातात, चारी धाम करतात. थोडक्यात आपल्या अंतःकरणाला शुद्ध करण्यासाठी फिरणे आहे. म्हणून समर्थ सांगतात की तीर्थयात्रा करावी. आणि त्याच्या पुढे काय करावं तर पंचामृते गंधाक्षते, पुष्पे परिमळ द्रव्ये बहुते, धूपदीप संख्याते, निरांजने कर्पुराची. अशा प्रकारे सुगंध आपला त्या भगवंतापर्यंत पोचवावा. हाही एक हेतू या ठिकाणी समर्थ दाखवत आहेत. आपला परिमळ, आपल्या अंतरीचा सुगंध, आपल्या कर्माचा सुगंध, त्यानेही पूजन भगवंताचं करता येतं. ज्या देवाला आम्ही जातो त्या देवाला अर्पावयाचं कोणकोणती सामग्री समर्थ सांगतायत तर पंचामृत, गंध, अक्षदा, पुष्पे, परिमळ द्रव्ये म्हणजे सुगंधित द्रव्य आणि धूप दीप असं आम्ही त्यांना अर्पण करावं. निरांजने आणि कर्पूर हे त्यांना अर्पण करावं. पुढे समर्थ म्हणतात, नाना खाद्य नैवेद्य सुंदर, नाना फळे तांबोल प्रकार, दक्षिणा नाना अलंकार, दिव्यांबरे वनमाळा. शुद्ध सत्वगुणाचं अन्न आपण सेवन केलं पाहिजे आणि त्यासोबत त्याच प्रकारच्या अन्नानं, त्याच प्रकारच्या नैवेद्यानं देखील देवतार्चन केलं पाहिजे. यामागचे वेगवेगळे शास्त्र आणि कारणही आहेत. देव तर भावाचा भुकेला आहे, त्यामुळे त्याला एखाद्या खाद्यपदार्थाची, नैवेद्याची फुलं, अक्षदा, गंध यांची गरज काय जे तू वाहशील ते त्याला अर्पण होते, मग त्यांची गरज काय? उत्तर त्याचं असं आहे की परमेश्वराची जर अनंत रूपे आहेत तर या अनंत रूपाने भगवंत अनंत हृदयामध्ये वास करत असतो. तो कधीही फुलवाला
येऊन होऊन बसेल, कधी देवालयासमोर एखादा मिठाईवाला होऊन बसेल. प्रत्येक व्यक्ती तिथे तुम्हाला काहीतरी देवाला अर्पण करा म्हणून तिथे घेऊन येत असतात. दोन्ही दृष्टीने विचार करा की परमेश्वराला आम्ही अर्पण केलं पाहिजे, हा आमच्या मनात भाव असला पाहिजे. दुसरा भाव असा आहे की तो भगवंत त्याही व्यक्तीमध्ये समाविष्ट आहे, म्हणून त्या भगवंताला सुद्धा प्रसन्न करण्यासाठी आपण त्याच्याजवळची ती वस्तू विकत घ्यावी, मोलाने घ्यावी. त्याचं कुटुंबही चालेल, त्याचा उदरनिर्वाहही होईल, त्याला रोजीरोटीही मिळेल आणि दुसऱ्या बाजूला मला भगवंताला काहीतरी अर्पण करता येईल. त्यामध्ये दोन्ही बाबतीची त्याची गरज आहे. लहान लहान मुले येतात बघा, आपल्या अनेकदा गाडीजवळ येतात, धावत पळत आपल्याजवळ येतात आणि गंध लावतात, आग्रह करतात, गंध लावा गंध लावा. आपण गंध लावून घेतो. आपण त्यांचे ते ताटात ती जी आरती त्यांची असते त्याच्यात 1 रुपया काहीतरी टाकतो. ते टाकल्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य, ती निरागस, ती भगवंताची निरागसता त्या भगवंतामध्ये आम्हाला, त्या मुलांमध्ये आम्हाला दिसू लागते. बालक हे मुळातच निरागस आहे तो. म्हणून भगवान येशूंनी उत्तम म्हटलं आहे की ज्यांची अंतःकरणे बालकांसारखी निरागस असतील त्यांनाच ईश्वर राज्यात प्रवेश मिळेल. आमची अंतःकरणे त्या बालकांप्रमाणे निरागस असली पाहिजे. त्यांना हवं आहे ते आपणाला देता आलं पाहिजे. जो धूर्त आहे, जो चतुर आहे, अशा माणसांना फारसा परमार्थ जमत नाही, कारण ते सगळ्या ठिकाणी आपला धूर्तपणा आणि चतुरपणा ते दाखवतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुला या ठिकाणी भगवंताची जर पूजा करायची असेल तर तो षोडोपचार पूजा कर, पण पूजा कर आणि ती मनोभावे कर. आता काय अर्पण करावं समर्थ पुढे म्हणतात बघा. शिबिका क्षत्रे सुखासने, माही मेघ डंबरे सूर्यपाने, दिंड्या पताका निशाने, टाळ घोळ मृदांग. आता हा सगळा कीर्तन प्रकार आहे. शिबिका म्हणजे पालखी, त्या ठिकाणी दिंड्या पताका निशाने, हे सगळे महोत्सव वेगवेगळ्या सणांच्या वेगवेगळ्या मुहूर्तावर वेगवेगळ्या देवतांच्या ठिकाणी मनुष्य घेऊन जात असतो आणि त्यातूनही एक प्रकारे त्याचं त्या ठिकाणी सक्रिय ध्यान होत असतं. सगुणाचं ध्यान त्याचं घडत असतं आणि त्याही योगाने तो भगवंताची पूजा अर्चा, त्याची उपासना करून घेत असतो. म्हणून पुढे म्हटलं आहे, नाना वाद्ये नाना उत्सव, नाना भक्त समुदाव, गाती हरिदास सद्भव, लागला भगवंताकडे आपलं मन लागावं. भगवंताकडे आपलं मन लागावं यासाठी या सगळ्या उपकरणांची गरज आहे. ती सगळी वाद्ये भगवंताचं नाम घेण्यासाठी आहेत. म्हणून त्या सगळ्या वस्तू मंदिरांना अर्पण कराव्यात. त्या सगळ्या वस्तूंची गरज आहे. ज्या वस्तूंची तिथे गरज आहे त्या ठिकाणी हरिदास म्हणजे खरी कीर्तनकार जिथे कीर्तन करतात त्या ठिकाणी जावं, तिथे बसावं, ते सांगतात ते ऐकावं. प्रत्यक्ष नारद भगवंत त्या नारदांच्या गादीवर उभे आहेत आणि ते आम्हाला काही बोध करतात आहेत. या भावातून आम्ही ते ऐकलं पाहिजे. म्हणून तो सद्भाव आम्ही तिथे ठेवला पाहिजे. आपली बुद्धी आणि आपलं मन बाजूला ठेवून फक्त भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, त्यांचं श्रवण करण्यासाठी आम्ही तिथे बसलो आहे. या भावातून भगवंताला भजलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतायत, तिथे जर काही गोष्टींची सोय नसेल त्या तीर्थक्षेत्री तर आम्ही काय करावे तर वापी कूप सरोवरे, नाना देवाळये शिखरे, राजांगणे मनोहरे, वृंदावने भुयरी. आता या ठिकाणी सगळे जलस्त्रोत्र दाखवले आहेत. त्या जलस्त्रोतामधून वेगवेगळ्या प्राणीमात्रांची तहान भागत असते आणि या जलस्त्रोतांना निर्माण करणे आणि या जलस्त्रोतांचं संरक्षण करणे आणि त्या योगे प्राणीमात्रांची तहान भागवणे हे एक प्रकारे देवतार्चनच आहे. त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही तयार केल्या पाहिजेत. कारण त्या मंदिरांच्या आजूबाजूला जर विहीर नसेल, त्या ठिकाणी आड नसेल, सरोवर नसेल, तिथे जर देवळे व्यवस्थित नसतील, शिखरे नसतील, अशा मनोहर गोष्टी तिथे नसतील, वृंदावने भुयारी नसतील, तर तिथे जर गरज असेल, भुयारी म्हणजे जिथे ध्यान करतात ती जागा, या सगळ्या जागा निर्माण करण्यासाठी आपण तिथे पुढाकार घेतला पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात, मठ मंडपा धर्मशाळा, देवद्वारी पडशाळा, नाना उपकरणे नक्षत्रमाळा, नाना वस्त्र सामग्री, आले गेलेल्यांना भुकेल्यांना अन्न देण्यासाठी, तात्पुरता निवारा म्हणून बयासाठी,
मठ, मंडप, धर्मशाळा अस्तित्वात आहेत. त्या योगाने मनुष्य मात्रांची सेवा करता येते. मनुष्य मात्राला आडवळणावर अडचणीमध्ये त्याला मदत होत असते आणि त्या योगे तो परमात्मा संतुष्ट होत असतो. म्हणून हे सगळे देवतार्चनाचे प्रकार आहेत. नुसती मूर्तीपूजा केली म्हणजे देवतार्चन झालं असं नाही. देवतार्चनाचे असंख्य प्रकार आहेत. कोणाची तहात भागवून सुद्धा आपण देवतार्चन करू शकतो. भुकेलेला अन्न देऊन सुद्धा आपण देवतार्चन करू शकतो. एखाद्याला प्रेमाचा शब्द देऊन सुद्धा आपण अडचण त्याची असेल ती दूर करू शकतो, देवतार्चन करू शकतो. एखाद्याची संकटामध्ये आपण मदत करून त्याच्या अंतरी असलेल्या त्या परमात्म्याला आपण संतुष्ट करू शकतो. अशा प्रकारे हे देवतार्चनाचे अनेक प्रकार आहेत. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, नाना पडदे मंडप चांदोवे, नाना रत्न घोष लोंबती बरवे, नाना देवाळी समर्पावे, हस्ती घोडे शक्कटे. आणि वेगवेगळे दान पुण्य धर्म या योगे इतरातील मनुष्याची आपण नडलेलीची गरज त्या ठिकाणी आपण भागवू शकतो. ज्या देवालयांना ज्या गोष्टींची गरज आहे ते का व्हावं याचं शास्त्र आहे. याचं एक शास्त्र आहे की देवाचे वैभव वाढवावे. परमेश्वराचं वैभव जर वाढलं आणि ते भक्तांनी वाढवलं तर भक्तांचं सुद्धा वैभव वाढतं. म्हणून आमच्या देवालयांची आम्ही तशी काळजी घ्यावी. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, अलंकार आणि अलंकार पात्रे, द्रव्य आणि द्रव्य पात्रे, अन्नोदक आणि अन्नोदक पात्रे नाना प्रकारची. आता या ठिकाणी अन्न आणि उदक दाखवलं आहे. अन्न आणि उदकाने कित्येकांची तहान आणि कित्येकांची भूक शमवून त्या ठिकाणी त्या अंतरी असलेल्या भगवंताला आपण संतुष्ट करू शकतो. ज्या ठिकाणी देवांना अलंकार हवे आहेत, आम्हाला विविध प्रकारचे अलंकार हवेत, मग भगवंताला विविध प्रकारचे अलंकार हवेत. त्यांना द्रव्य हवं आहे, द्रव्य द्यावं. त्यांना अन्न हवं आहे, अन्नोदक जी असतील ते द्यावं. आणि त्याप्रमाणे जर आम्ही अन्नोदक आणि अन्नोदक पात्र या गोष्टी जर अर्पण केल्या तर भगवंताचं वैभव वाढेल. म्हणून पुढे म्हटलं आहे, वने उपवने पुष्पवाटिका, तापस्यांच्या पर्णकुटिका, ऐसी पूजा जगन्नायका, यथा सांग समर्पावी. आणि ही पुष्पवाटिका, पर्णकुटिका, पुष्पांच्या मदतीने, पर्णांच्या मदतीने त्या ठिकाणी आपण पूजाविधी संपन्न करू शकतो. ज्या देवालयाच्या आजूबाजूला उपवने नसतील, बगीचे नसतील, बाग नसतील तर देवांना फुलं पाहण्यासाठी आम्ही तिथे ती निर्माण करावी. फुलं वाहण्यासाठी आम्ही ती निर्माण करावी. तिथे निर्माण करता येतील तिथे आपण झाडं लावावी. तपस्यांची पूजा करावी. तपस्यांची ऐसी पूजा जगन्नायका, यथा सांग समर्पावी. परमेश्वराच्या पूजा जनी जनार्दन असेल परी तो सज्जनी वसे, असं वचन आहे. भगवंत सर्वत्र आहे, प्राणीमात्रांमध्ये आहे, त्यामुळेच प्राणीमात्रांची सेवा करावी. लोकांची काळजी घ्यावी, निसर्गाची काळजी घ्यावी. आमचे देवालय, आमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि रमणीय होईल याची काळजी घ्यावी. आणि तिथे वेगवेगळ्या पशुपक्षी यांचं सुद्धा किलबिलाट ऐकू आला पाहिजे. जणू काही येथे प्रत्यक्ष भगवंताचे द्वार आहे आणि प्रत्यक्ष भगवंत तिथे प्रगटला आहे. या भावातून सगळ्यांची व्यवस्था तिथे केली पाहिजे. आम्ही पूजा अर्चा ही जर मनोभावे जर होत नसेल तर ती केवळ फक्त सर्कस आहे, सर्कस होईल. ती सर्कस करायची नाही तर अंतःकरणापासून आपण आपलं मस्तक भगवंतासमोर तिथे टेकवायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, शुक शारिका मयोरे, बदके चक्रवाके चकोरे, कोकिळा चितळे सामरे, देवाळई समर्पावी. आता या ठिकाणी वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रतिमा देवाळे समर्पण करण्याचा भाग दाखवलेला आहे. आणि त्यामागचा मतितार्थ हाच आहे की पक्ष्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी भगवंताचा वास असतो आणि त्या पक्ष्यांची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचं देखील वेगवेगळ्या आपत्तीपासून संरक्षण केलं पाहिजे. त्यांच्यासाठी अन्न पाण्याची सोय केली पाहिजे. इथे भगवंताच्या आजूबाजूला निसर्ग सौंदर्य असलं पाहिजे. वर तिथे दिलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारची वने लावा, उपवने तयार करा, पुष्पवाटिका तयार करा. त्या पुष्पवाटिकेच्या आजूबाजूला तपस्यांच्या कुटिका तयार करा आणि या कुटींबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी त्या ठिकाणी विहार करतील, आनंदाने बागडतील असं वातावरण निर्माण करा. सात्विक वातावरण निर्माण करणं हे भक्ताचं लक्षण आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, सुगंध मृगे आणि मार्जरे, गाई म्हैसी ऋषभ वानरे, नाना पदार्थ आणि लेकुरे, देवाळई समर्पावी.
कोणीतरी तेथे सेवेसाठी पाहिजेत, म्हणून तिथे गाई म्हशी सगळ्या गोष्टी असाव्यात आणि त्याबरोबर त्यांची सेवा करण्यासाठी सुद्धा काही लोकांनी पुढाकार घ्यावा. म्हणून समर्थ म्हणतात हे सगळं करत असताना कसं करावं, तर काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावेस भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती. आता या संपूर्ण समासाचा सार समर्थांनी या एका ओळीमध्ये दिलेला आहे. बघा हो, काया वाचा आणि मने जे शक्य असेल चित्त देऊन किंवा वित्त देऊन किंवा जीव लावून किंवा प्राण देऊन ज्याही पद्धतीने आपल्याला त्या सर्वाठाई असलेल्या त्या विश्वव्यापक भगवंताचं अर्चन करता येईल त्या पद्धतीने आपण ते अर्चन केलं पाहिजे. मात्र सद्भावे भाव मात्र आपल्याकडे सत असला पाहिजे हो. तो भाव आपल्याकडे सत असला पाहिजे. सद्भाव असल्याशिवाय ती अर्चन भक्ती फळाला येत नाही. हेतू आपला सदहेतू असला पाहिजे. कसली तरी कामना ठेवून किंवा कसला तरी त्या ठिकाणी लोभ ठेवून किंवा कसल्या तरी स्वार्थापोटी जर एखादी कृती केली तर तेवढ्यापुरता तो स्वार्थ साध्य होऊ शकतो, पण त्यातून शाश्वत समाधान शाश्वत कृपा त्या भगवंताची लाभेलच असं नाही. म्हणून भाव शुद्ध ठेवावा. फळं भगवंताकडे सोडून द्यावं. फळ मिळो अथवा न मिळो, पण आपलं कर्तव्य आपण आपलं करत राहिलं पाहिजे. करावे सद्भावे अर्पण. भगवंताला सद्भावाने काय अर्पण करावं, काया वाचानी मन चित्त वित्त जीवे प्राण सद्भावे भगवंता अर्चने या नाव अर्चन भक्ती. तिथे अर्चने म्हणजे पूजा करणे. इथे त्यांची पूजा करायची आहे आणि ही पूजा करत असताना आम्ही ती मनोभावे करायची आहे. ऐसेची सद्गुरूंचे भजन करून असावे अनन्य या नाव भगवत भजन पाचवी भक्ती. आणि हा सगळा भाग श्री सद्गुरूंना त्या ठिकाणी लागू होत असतो. करून असावे अनन्य. तसंच सद्गुरूंना काय द्यावं, तर श्री सद्गुरूंना काहीही द्यावं लागत नाही. फक्त श्री सद्गुरूंकडे आपण अनन्य असावं, हीच आपली श्री सद्गुरूंप्रती पूजा असते. करून असावे अनन्य या नाव भगवत भजन. श्री सद्गुरूंप्रती आपण अनन्य असलो ही खरी आपली भगवत भक्ती आहे. त्या संदीपकाला त्याने नितांत श्रद्धेने अत्यंत दृढ विश्वासाने श्री सद्गुरू कृपेची सेवा केली. त्याला चक्रप्राणी प्रसन्न झाले. त्याला ते शिवशंकर त्या ठिकाणी काशीमध्ये स्वतः येऊन भेटले. हा सगळा महिमा श्री सद्गुरूप्रती अनन्य असण्याचा आहे आणि तेच आपलं भगवत भजन आहे. श्री सद्गुरूपदी जर आपण अनन्य असलो तरी अन्य वेगळं भगवत भजन करायची गरज नसते. भगवत भजनातले भगवत भक्तीचे जे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत त्यातील ही अर्चन भक्ती पाचवी भक्ती आहे. पण ही भक्ती करत असताना जर आमच्याजवळ एवढ्या प्रकारची साधनं नसतील, एखाद्या प्रकारचं जर आमच्याजवळ उपकरणे नसतील, जर आम्ही कधी काय करावं तर आम्ही काय करावं, तर ऐसी पूजा न घडे बरवी तरी मनापासून मानस पूजा करावी. मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वरासी. आता या ठिकाणी सगळ्या मूर्तीपूजा दाखवल्या आहेत. तीर्थक्षेत्र पूजन दाखवलं, सगळं दान पुण्य कर्म धर्म सगळं दाखवलं, पण एखाद्याला यातले काहीही शक्य नसतं. मग समर्थांनी अशासाठी मानसपूजा दिलेली आहे. किंवा हे वरील सगळं ज्याला शक्य असते त्याने देखील मानसपूजा करावी असं समर्थ सांगत आहेत. मग आता ही मानसपूजा कशी करावी हो, तर पुढे समर्थ सांगतात परमेश्वराची पूजा झाली, आम्ही मनोभावे करावी आणि ते करत असताना सगळ्या साधनांचा वापर करावा. पण जर साधनं आमच्याजवळ जर उपलब्ध नसतील तर आम्हाला मानसपूजा करता येते. आणि खरंच सांगते साधन आणून पूजा करणे जेवढं सोपं आहे तेवढंच मानसपूजा करणं जास्त कठीण आहे हो. आणि भगवंताला मुळामध्ये मानसपूजा हवी आहे. तुम्ही भगवंताच्या पायावर फुलं वाहिली ही कृती केली आणि जर समजा आमच्याजवळ फुलं नसतील, आम्ही हात जोडले आणि प्रत्यक्ष फुलबागेत गेलो, मानस म्हणजे मनातल्या मनात ती सगळी पूजा करता आली पाहिजे. फुलबागेत गेलो, तिथून फुलं विविध प्रकारची आणली, आता मानसच आणायची आहे, त्यामुळे थोडी आणण्याची गरज नाही. भरपूर फुले आपण आणली, भगवंताच्या पायावर अर्पण केली, भगवंताला उत्तम गंध लावलं, मग
उत्तम प्रकारे भगवंताला गंध लावलं, मग मानस पद्धतीने भगवंताची आरती केली. चांगल्या तुपाने आपण भगवंताला नैवेद्य दाखवला. उत्तम असे पंचपक्वान्न तयार करून आपण नैवेद्य दाखवला आहे. भगवंताला साष्टांग नमस्कार केला आहे. या सगळ्या कृती, पूजेची सगळी विधी ही आपल्याला मनाने करता येते. असंच एकदा एक भक्त भगवंताची पूजा करत होता. त्या ठिकाणी महाराज आले. त्यांनी सांगितलं की त्याला सांग मी आलो आहे म्हणून. त्याची पूजा आटपली. महाराजांना नमस्कार केला आणि म्हणे, महाराज आपण कधी आलात? महाराज म्हणाले की तू जेव्हा कपड्याच्या दुकानात होता तेव्हा मी आलो. तो म्हणाला, काय? मी तर कपड्याच्या दुकानात दिवसभर आज गेलोच नाही महाराज. महाराज म्हणे, बाबा तू पूजा करत असताना तुझं मन कपड्याच्या दुकानात गेलं होतं की नाही रे? तिथे कपड्याच्या दुकानात जाऊन तू त्यांचे पैसे द्यायचे राहिले ते सांगितलं की नाही? म्हणे, हे सांगितलं. याचा अर्थ तुम्ही तुमच्या शरीराने जरी तुम्ही पूजा करत असाल तर मन मात्र जर दुसरं काम करत असेल तर ते मन जे काम करते ती खऱ्या अर्थाने पूजा किंवा कार्य असेल. म्हणून आम्ही आमच्या मनाने पूजा करावी. म्हणून वसिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं होतं की हे रामा, तुझं मन जे करते तेच तू करत असतो. आम्ही झोपलो असताना सुद्धा अनेक विचार करतो आणि अनेक ठिकाणी विहार करून येतो. याचा अर्थ असा की शरीर हे काहीच करत नाही. सर्व करता कोण आहे तर ते मन आहे. म्हणून त्या सुभाषिताप्रमाणे रामचंद्रांना उपदेश करताना योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ ऋषी सांगतात, हे राघवा, लक्षात ठेव, मन कृतम कृतम रामम न शरीरम कृतम कृतम. आम्ही शरीराने काही करत नाही, आमचं मन सांगते आणि म्हणूनच शरीराकडनं तशी कृती घडते. म्हणून जे आम्हाला करायचं असेल ते मनोभावे करा. मनोभावे जर होत नसेल तर भगवंत पावणार नाही. भगवंत पावायचा असेल तर तिथे आम्हाला मन समर्पण करावे लागते. म्हणून ही मानसपूजा ही इतर पूजेपेक्षा कठीण पूजा आहे. ती कधीतरी करून पहा. त्याचा सराव करावा लागतो, त्याचा अभ्यास करावा लागतो. डोळे बंद केले की मन जास्त दंगा करते, डोळे उघडे असतील तर ते मग दंगा कमी करते. म्हणून त्या खट्याळ मनाला, नाठाळ मनाला आम्हाला धरून ठेवायला पाहिजे आणि त्याच्या हातातून सगळं काढून घ्यायचं आहे. किती कठीण आहे हो. अहो, हाताने एखादी वस्तू उचलून देणं सोपं आहे, मनाने उचलून देणं किती कठीण आहे बघा. मनापासून देणं किती कठीण आहे. नमस्कार करणे सोपं आहे, कारण नमस्काराची ही कृती आहे. खाली वाका, त्यांच्या पायाला हात लावा, म्हणजे जशी सून सासूला नमस्कार करते. नमस्कार करते पण ती बोलते काय आहे हो? नमस्कार करताना मनात काय तिचा विचार येतो आहे तो विचार लक्षात घ्या. ती जर मनापासून नमस्कार करत असेल तर ते नामस्मरण होईल. आणि तिने जर केवळ फक्त तो अभिनय म्हणून केला असेल, ती कृती म्हणून केली असेल तर तो नमस्कार होणार नाही. म्हणून भगवंताला आम्ही जे अर्पण करतो आहे तिथे जर शरीराचाच जर आम्ही फक्त जर वापर केला आणि मनाला बाजूला काढून ठेवलं तर ती शरीराकडनं झालेली कृती केवळ फक्त एक उपचार होईल, ती सर्कस होईल. तो फक्त काहीतरी आपल्याला इतरांना दाखवण्यासाठी केलेली ती पूजा होईल, ती भगवंतापर्यंत पोचणार नाही. मन कृतम कृतम रामम न शरीरम कृतम कृतम ये नैव आलिंगता कांता ते नैव आलिंगता स्वतः. आमच्या शरीराने आम्ही जे करतो त्याला फार महत्त्व नाही, आमच्या मनाने जे करतो त्याला महत्त्व आहे. म्हणून समर्थांनी सांगितलंय की मानस पूजा करा. हे जर आमच्याजवळ नाही मिळालं, चांगली फुलं नाही मिळाली तर ठीक आहे, आम्ही मानसपूजेने आणतो सगळं. आमच्याजवळ भरजरी वस्त्र जरी नाही मिळालं, आमच्याकडे म्हणजे कोणाकडे आर्थिक परिस्थिती असेल, आर्थिक स्थिती नसेल कदाचित, तरीही कोणी ते अर्पण करू शकेल, कोणी नसेल करू शकेल, पण आम्ही मानसपूजेने तरी आम्ही भगवंताला हवं ते अर्पण करू शकतो. भगवंताला आम्ही अर्पण करताना आम्ही मोत्यांची माळ, सोन्यांची माळ, हिऱ्यांची माळ आपण भगवंताला अर्पण करू शकू. पण ते अर्पण करताना भाव असेल, मन जर तिथे असेल तर तो भगवंत मनाने स्वीकारतो आहे, कारण देव सुद्धा भावाचा भुकेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ऐसी पूजा न घडे बरवी. बरवी म्हणजे चांगली. अशी जर पूजा तुमच्याकडनं चांगली घडत नसेल तर काय करा, तरी मानसपूजा करावी. म्हणून आम्ही मानसपूजा करावी, मानसपूजा अगत्य व्हावी. आता मानसपूजेमध्ये कशाला आपण ॲडजस्टमेंट करायची, मानसपूजाचं करायची आहे ना, मग मानसपूजा करताना आम्ही वाटेल तितके चांगल्यात चांगले उपकरणं, चांगल्यात चांगल्या गोष्टी घेऊन भगवंताला त्या अर्पण करू शकतो.
तो गरीब असला तरी तो श्रीमंतापेक्षाही जास्त भारी मोलाची वस्तू भगवंताला अर्पण करू शकतो, कारण ती मानस आहे. कारण भगवंताला मन पाहिजे आहे, भगवंताला वस्तू नको आहे. तुम्ही दाखवलेला पेड्याचा नैवेद्य भगवंत पेढे खाणार नाही, पण तुम्ही पेड्यांचा नैवेद्य मनाने दाखवलेला असेल तर भगवंताने ते स्वीकारलेले असते, म्हणून तो त्याला अर्पण केला जातो. आणि अर्पण केला की राहतो तो प्रसाद. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, मने भगवंतास पूजावे, कल्पून सर्वही समर्पावे, मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे. मनामध्ये त्या भगवंताची कल्पना करावी, मनामध्ये त्या भगवंताचं ध्यान धरण्याचा प्रयत्न करावा आणि मनात त्याची पूजा करण्याची आपण प्रक्रिया करावी. पूजा करत असतानाची कल्पना करावी. म्हणून समर्थ म्हणतायत, कल्पून सर्वही समर्पावे, मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे. मने भगवंतास पूजावे, मने म्हणजे मनाने, कल्पून सर्वही समर्पावे, कल्पून म्हणजे कल्पना करून. कुठल्या कुठल्या कल्पना आम्ही करू शकतो, तर सगळ्या प्रकारच्या कल्पना ज्या ज्या पूजेमध्ये लागतात त्या सगळ्या कल्पना कल्पून आम्ही भगवंताला अर्पण करू शकू. म्हणून म्हटलंय समर्थांनी, मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे. ही मानस पूजेची लक्षणे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही महिनाभर समजा तुम्ही सगळ्या वस्तू आणून जर पूजा भगवंताची जर करत असाल, फुलं, अक्षदा, गंध, तुम्ही षडोपचार पूजा जर तुम्ही करत असाल तर एक दिवस महिन्यातून मानसपूजेचा अभ्यास करा. मानसपूजेमुळे माणसाचं मन तयार होतं आणि मनाला एकत्रित करण्यासाठी, मनाला त्या भगवंताच्या पायाशी ठेवण्यासाठी आपल्याला वेगळी शक्ती प्राप्त होते. म्हणून मानसपूजा करावी. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे, येणे प्रकारे की जे मानसपूजा. आता आपल्याला जे जे हवं असतं, ज्या ज्या गोष्टींची आपल्याला कामना असते त्या सगळ्या गोष्टी आपण भगवंताला अर्पण कराव्या. हा देखील एक मानसपूजेचा प्रकार आहे, जेणेकरून आपल्या मनातील त्या ठिकाणी कामना, मनातील अपेक्षा त्या भगवंतापर्यंत सांगण्याचा हा एक मार्ग आहे. पण हा सतत आपण असंच करावं असं काही नाही आहे, किंवा सततच हे करावं, मानसपूजा सतत करायची. जेव्हा जेव्हा अडचण असेल, जेव्हा जेव्हा प्रसंग असेल त्या त्या वेळेस, किंवा एखाद्या गोष्टीचं एक नड असेल त्या त्या वेळेस तेवढ्यापुरतं हा सगळा भाग ठीक आहे. पण खरा आनंद, खरं समाधान, खरं ऐश्वर्य, खरं सुख निष्काम भावनेने त्या भगवंताचं पूजन करण्यामध्ये आहे. आणि ते नित्य पूजन जर आपण मनोभावे जर आपण करत असलो तर मागावं लागत नाही. आपल्याला समर्थांकडे, भगवंताकडे काहीही मागायला लागत नाही, गरज नाही मागायची. सगळं आपोआपच सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये घडून येतात, सगळा योग हा आपला जुळून येत असतो. म्हणून समर्थ म्हणतात, जे जे आपणास पाहिजे, जसं आपल्याला नवीन कपडे, पावडर, टिकली म्हणा, ड्रेस म्हणा, आपण महिन्याला किती कपडे वापरतो, तसं जे जे आपणाला पाहिजे आहे ते ते भगवंताला वाहिलं पाहिजे. म्हणजे भगवंताने आपण यामध्ये दुआ येणार नाही. आता मानसपूजा काय करावी याचं उत्तर समर्थाने पुढे दिलं आहे. कशी करावी, तर जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे, येणे प्रकारे की जे मानसपूजा. जे मला पाहिजे आहे सगळ्यात सोपं आहे. भगवंताला काय अर्पण करा, उत्तर आहे त्याचं, जे मला पाहिजे आहे ते अर्पण करा. तुम्हाला जे चांगलं पाहिजे, चांगल्यात चांगलं पाहिजे ते चांगल्यात चांगलं भगवंताला अर्पण करा. आणि अर्पण करा याला इथे शब्द वापरला आहे, तर कल्पून सर्वही समर्पावे. कल्पून म्हणजे आठवण ठेवून त्याला ते अर्पण करा. ते ते कल्पून वाहिजे, येणे प्रकारे की जे मानसपूजा. मानस म्हणजे मन, आणि मनापासून केलेली पूजा ती मानसपूजा आहे. कधी कधी वस्तू आणल्या जातात पण मन जाग्यावर नसते, म्हणून त्या मनाला समर्थाने जागोजागी सज्जन म्हणून त्या एका ठिकाणी बसवलं आहे. म्हणून म्हटलं आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. मना सज्जना, मना सज्जना, मनाला सज्जन केलं आहे, त्याला सज्जन केलं आहे आणि त्याला सज्जन म्हटलेलं आहे. दोन्ही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. आपल्या मनाला भगवंताकडे जाण्यासाठी सज्ज केलं पाहिजे आणि ते मन सज्जन आहे. जसं नाटाळा मुलगा असतो, गुरुजी त्याच्या पाठीवर हात ठेवून सांगतात, मुलगा खूपच चांगला आहे, हो तुमचा मुलगा खरंच खूप चांगला आहे, असं म्हटलं की तो मुलगा त्या गुरुजींसमोर तरी कमीत कमी गोंधळ कमी करतो. म्हणून आमच्या मनाला आम्ही शांततेने सांगितलं पाहिजे की तू चांगला आहेस, तू ज्याच्यासाठी जन्माला आलास ते तू सार्थक कर. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे अर्चन भक्ती नाम समास 5. जय जय रघुवीर समर्थ.